जय हिंद दोस्तों। तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के। एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। आओ जाने जाना, ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना। आओ जाने जाना, ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना सनम। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, एकदम ट्रेंडिंगला जे सॉन्ग चालू आहे त्या सॉन्गवरती व्हिडिओ केलेला आहे आपण। वेबसाईटची लिंक देतच असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तिथं सर्व काय आपण देतच असतो। ओके, तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला एडिट करण्यासाठी सुरुवात करूया। मग आपला प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जसं की आपलं बीटमार्क शेक इफेक्ट दिसत असेल, बीटमार्कला ओपन करायचं आहे। बीटमार्कला ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही दिसत असेल, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, मग आपल्या नावाचं फोल्डरला अशा प्रकारे काही असेल त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। मी जसं की अशा प्रकारे इथे फोटो घेतो, फोटो घेऊन ॲड करून घेतो। ॲड केल्यानंतर मग सेकंड बीटला अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग फोटोलाच्या पुढे प्रेस करून ठेवायचं, मग ह्या दोन्ही प्रीसेटच्या खाली ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग बीटला जायचं आहे 9.02च्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, मग आपल्या आवडीची कोणतीही फोटो सिलेक्ट करायचा आहे। मग अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा, मग प्लस आयकॉनवरती करून मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, फोटोवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं, मग सेकंड बीटला जायचं, अशा प्रकारे फोटोला कट करून घ्यायचं। कट करून घेऊन मग अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण फोटो ॲड करून घ्यायचा। चला तर मित्रांनो, मी लगेच लवकरात लवकर ॲड करून घेतो। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आपला आता काही नाही करायचं, आपला फर्स्टला जायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, मग अशा प्रकारे काय बॉर्डर PNG असेल, बॉर्डर PNGवरती क्लिक करून लास्टला जायचं, अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर आपला इफेक्ट्स वगैरे ॲड करायचा आहे। बॅक जायचं आहे, बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर असं 3 प्रीसेट लिंक दिसत असते। फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर मग बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला जे काय ग्रुपच्या खाली फोटो दिसेल त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे काय दिसेल, मग बॅक जायचं आहे। बॅक गेल्यानंतर इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा। ओपन केल्यानंतर सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे। मग बॅक जायचा, बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचा। बीटमार्कला ओपन केल्यानंतर मग सेकंड बीटला जायचं 9.02च्या अशा प्रकारे का बीट बघायचा आहे। फक्त इथं टेक्स्ट PNG वगैरे ॲड करून दिलेलं आहे मी, टेक्स्ट वगैरे अशा प्रकारे एक इथं पूर्ण ॲड करून घ्यायचा। फर्स्ट इफेक्ट ॲड करण्यासाठी आपलं फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं। मग अशाच प्रकारे आपला 4 फोटोना हाच एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा। 4 ते 5 किंवा 4 फोटो आहेत, त्याच फोटोना ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मग अशा प्रकारे यायचा। मग इथं पण एकच नंबरचं इफेक्ट आहे, मग कुठेपर्यंत 13.20 पासून ते पूर्ण 15.29 पर्यंत हाच फोटोना मधातल्या फोटोना हा एक पेस्ट करायचा आहे। फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या। अशाच प्रकारे पेस्ट करून घ्यायचं। चला तर मित्रांनो, मी लगेच लवकरात लवकर करून घेतो। मग फर्स्ट फोटोचं फर्स्ट इफेक्ट ॲड केल्यानंतर मग बॅक जायचं आहे। बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचा आहे। मग थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे। मग बॅक जायचा, बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचा आहे। मग अशा प्रकारे पुढे जायचं। पुढे गेल्यानंतर मग अशा प्रकारे खाली लिहूनच दिलेलं आहे मी, अशा प्रकारे काही दोन नंबरचं काही इफेक्ट आहे, 3 नंबरचं काही इफेक्ट आहे। तर ॲड करण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर हेच आपला किती 4 फोटोना लावून घ्यायचा। 13.19 पर्यंत हाच्या मधल्या बीटला हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे। हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मग आणखीन अशा प्रकारे यायचा आहे। 15.29ला आल्यानंतर मग फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। अशाच प्रकारे आपला लास्टपर्यंत आहे हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। चला तर मित्रांनो, जसं की मी करूनच घेतलेला आहे,
तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला, आता एक्सपोर्ट करायचं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.